इथे 2 चम्मच तेल, जिरे, मोहरी आणि लसणाच्या पाकळ्या टाकून 2 मिरच्या आपण इथे हाताने कुस्करून टाकणार आहोत आणि 2 मोठ्या साईजचे कांदा आपण बारीक चिरलेला इथे टाकून छान याला शिजवून घेत आहोत। यामध्ये आपण टमाटर आणि कैरीचा वापर करणार आहोत आणि लाल तिखट, हळद आणि धनिया पूड टाकून आपण इथे त्याला छान शिजवून घेऊयात। यानंतर बारीक चिरलेल्या आपली चिवची भाजी आपण इथे टाकून त्याला छान वाफेवर शिजवून घेणार आहोत आणि याला पाणी एक पण थेंबाचा पाण्याचा वापर न करता आपण इथे छान भाजी अशी शिजून घेणार आहे आणि मधामधात त्याला आपल्याला चम्मचच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे, नाही तर बुडाला आपली भाजी लागू शकते। तर ही भाजी संपूर्ण आपल्याला वाफेवर शिजवायची आहे। ही नक्की रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। बघू शकता इथे छान भाजी नरम झालेली आहे। इथे मी भरड करून घेतलेला आहे तुरीच्या डाळीचा। तो भरड इथे छान 2 ते 3 मिनिट छान भाजून घ्यायचा आणि